तर या ठिकाणी पहा सुपर 6 साठी क्वालिफाय होणारा संघ तुम्हाला मिळेल. ती एक संघ पुढे नेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आजच्या रात्रीमध्ये. एका बाजूने 2 सामने जिंकले श्री गणेश वल्लभ आणि कालच्या आणि अगदी परवाच्या रात्रीमध्ये देखील एक एक संघ पुढे सरसावलाय आणि आजच्या रात्रीमध्ये देखील तोच निर्णय आयोजकांचा राहिलाय. चला श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. गावीदेवी धरणा सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. तर पंच देखील मैदानामध्ये जात असताना तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक पर्व दुसरं अगदी 2025 मध्ये स्पर्धा ज्या प्रकारे स्पर्धेची चर्चा राहिली होती बऱ्याच दिवसापासून त्या प्रकारचं हे आयोजन तुम्ही पाहताय. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारे यांच्या माध्यमातून आयोजित केली ही स्पर्धा आहे आणि जबरदस्त हे आयोजन तुम्ही पाहताय स्पर्धेचं. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच आहे. एका बाजूला श्री गणेश वल्लभ त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय संघ गावदेवी धरणा संघ तुम्ही पाहताय. टॉस जिंकलाय धरणा टीमनं. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांचा राहिलाय आणि सलामीची आघाडीची जोडी मैदानावरती जात असताना तुम्ही पाहताय ते म्हणजेच गावदेवी धरणा टीमच्या माध्यमातून अगदी 2 सामने जिंकून 2 संघ पुढे सरसावलेत आणि आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना हे 2 संघ खेळतायत. शेवटच्या रात्रीमध्ये कोणता संघ असेल हे देखील पाहण्यासारखं असेल. ज्या संघाचा खेळ चांगला असेल तो संघ तुम्हाला अंतिम रात्रीमध्ये पाहायला मिळेल. अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली दोन्ही संघांची. बॉलिंग असो बॅटिंग असो अफलातून कामगिरी आत्तापर्यंत राहिली आहे 2 संघांची आणि तेच 2 संघ एकमेकांजवळ आलेत. दोन्ही संघानं संघर्ष भरपूर केला. दोन्ही संघानं घाम घाललाय. या रखरख अगदी पाहिलं गेलं तर यात गुलाबी थंडीमध्ये दोन्ही संघानं घाम घाललाय आणि त्या प्रकारची मेहनत तुम्ही पाहताय. शेवटचा सामना आजच्या रात्रीमध्ये हे 2 संघ खेळतायत. एका बाजूला श्री गणेश वल्लभ त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी धरणा. मॅच या ठिकाणी सुरू होते. सलामीची आघाडीची जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय. ॲज अ ओपनर बॅट्समन तुम्ही पाहताय अनिकेत काले. त्यांच्या समवेत तुम्ही पाहताय बॅट्समन आशिष पाटीलला पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम पाटील ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी मागच्या मॅचमध्ये पाहिली. पण 2 स्पेल आलेल्या फक्त 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पहिल्या चेंडू ऑन साईडला अगदी क्लास दाखवल्या फडक्यामध्ये फक्त फ्लिक ऑफ द रिस्क चेंडू सरळ भेदून दिलाय. डीप दरम्यानला चेंडू चौकार. तर पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. शुभम पाटीलचं स्वागत केलं. मॅच अत्यंत महत्वाची मॅच आहे त्या अनुषंगानं पहिल्याच बॉलपासून आक्रमण. आम्ही का बॅटिंग स्वीकारले सांगत असताना गावदेवी धरणा टीमचा फलंदाज अनिकेत काले पहिल्याच बॉलवरती अगदी डीप दरम्यानला क्लिअर केले. 4 धावा त्या बॉलवरती आल्या. पुढचा बॉल राईट विकेट. स्ट्राईकला बॅट्समन तुम्ही पाहताय ते म्हणजेच अनिकेतला. आणखी एक त्याच प्रकारचा चेंडू परंतु ह्या चेंडूमध्ये शोल्डरचा वापर अतिशय चांगला होता. चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारे बॉम्ब्स उचली घेतली चेंडूनं सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. थोडीशी शॉर्टलाईन डिलिव्हरी त्याने चेंडू टेक ऑफ केलं होतं आणि एक ते मात्र बीट केलं बॅट्समन अनिकेतला कारण की वेग भडणार होता या चेंडूमध्ये आणि गतीनं बीट करत असताना डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती जरूर दबदबा राहिला होता बॅट्समन अनिकेत कालेचा. पॉवर प्ले षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्ही सीमा लगत पाहताय. अगदी एक डीप मिडल गेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलाय. हा चेंडू जबरदस्त फटका. क्षेत्र होतं खाली अगदी डीप पॉइंटला फटक्यानं क्लिअर केलं कारण की पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर दाखवत असते या फटक्यामध्ये काय क्लासिकल स्ट्रोक चेंडू डीप पॉइंटला क्लिअर करत असताना आला हा चौकार. बॅट्समन तुम्ही पाहता या ठिकाणी अनिकेत कालेच्या पाठपण हा दुसरा चौकार कारण की जाणलं सातत्यानं शॉर्टलाईन डिलिव्हरी करतोय. तर उद्या एक प्रेक्षणीय सामना असेल. त्या सामन्याची आपण अगदी 6 रात्रीपासून वाट बघत होतो. तो प्रेक्षणीय सामना रायगड विरुद्ध ठाणे अगदी ठीक 10 वाजता उद्या स्टार्ट होईल तो सामना. जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह बघताय त्यांच्यासाठी सूचना असेल. जो प्रेक्षणीय सामना आम्ही आयोजकांनी मिळून आखला गेलाय तो ठीक उद्या 10 वाजता सुरू होईल रात्री. रायगड विरुद्ध ठाणे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षणीय लढत अगदी आयोजनाचं मुख्य आकर्षण आहे. पण ते इशारा करता रिद्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आणि ते मात्र डेड बॉलची घोषणा करण्यात येते. धावसंख्या 8 कारण की पहिल्या बॉलवरती चौकार त्याने दुसरा चेंडू डॉट गेला होता. त्याने तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आला होता. एकंदरीत धावा लागल्या त्या 8 धाव फलकावरती. शुभमवरती प्रेशर असेल
हा चेंडू जबरदस्त फटका, अगदी डोल्यांचं पाडणं पिणारा फटका केसला. अनिकेत कालेनं फक्त गुडगा वाकवला, फ्लिक केला चेंडूला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलं फटक्यानं. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमचे टोटल पुढे जात असताना अगदी वेगानं 14 या आकड्यावरती. ज्या शुभम पाटीलनं मागच्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती, 2 षटक हाताळले होते, फक्त 12 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. त्या शुभम पाटीलवरती आता आक्रमण. काय सुरुवात आहे, का फलंदाजी स्वीकारली आहे सांगत असताना अनिकेत काले मैदानावरती, कारण की अनिकेतनं 2 चौकार 1 षटकार. टीमची टोटल 14 या आकड्यावरती. 5 षटकांची लढत तुम्ही पाहताय आणि स्पर्धेचं मुख्य आकर्षण राहिले. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवला जातोय. दरम्यानचा चेंडू लेग स्ट्रिक सोडतोय, पंच इशारा काढतोय इट इज अ व्हाईट बॉल, कारण की लेग स्ट्रिकच्या बाहेर पिचिंग केला चेंडू. कारण की प्रेशर आहे गोलंदाजावरती, शुभमवरती, कारण की शुभमला आत्तापर्यंत पाहिल्यात 15 धावा त्यानं खर्च केल्यात, त्यामध्ये 2 चौकार पाहिले आपण आणि 1 षटकार पाहिलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली आतापर्यंत गावदेवी धरणा टीमचा फलंदाज अनिकेत कालेनं. फुलटोस होता, फक्त दिशा दिली आहे, आउटफील्ड फास्ट, चेंडू सरळ निघून जातोय डीप थर्डमॅनला. आणखी 1 चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जात असताना 19. आता मात्र चर्चा सत्र केला जातोय गोलंदाजासमोर, थोडीशी शॉर्ट टीम मिटिंग, कारण की गरजेचे देखील असेल. सामना अत्यंत महत्वाचा आहे, त्या अनुषंगानं पाहिलं गेलं तर शुभम पाटील थोडासा मागा ठरलाय. संघनायकाने विश्वास दाखवला, विश्वासाला 1-2 मॅच मध्ये खेळ देखील झाला होता. म्हणतात ना, येणारा प्रत्येक दिवस तुमचा नसेल. ठीक. इथे बालाराम मडवी धरणा यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि जे डी पाटील पिसारवे यांच्या वतीने सुद्धा 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस. शुभम पाटील मागला ठरलाय, 19 धावा. जसं म्हटलं जातं, येणारा प्रत्येक दिवस तुमचा नसतो, दिवस बदलते देखील, त्यानंतर रात्र नंतर उजेड देखील होत असतं, सूर्यास्त होत असतं. तसंच झालं या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये दबदबा राहिला होता शुभम पाटीलचा, परंतु ह्या मॅच मध्ये काय घडतंय, तो शुभम पाटील मागला ठरतोय. आणखी एक शेवटच्या बॉलवरती आक्रमण, चेंडू सरळ निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. या षटकातील षटकार क्रमांक 2 आणि धावसंख्या पाहू शकाल, पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा लागल्या धावफलकावरती, तुम्ही पाहता अगदी 25 धावा. ही सुरुवात दमदार आहे गावदेवी धरणा टीमसाठी, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 25 अशी धावसंख्या धावफलकावरती. गावदेवी धरणा क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. रोहित शेडगे कामोटे यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. तर 25 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी का स्वीकारली, बराच वेळ उशीर घेतला होता. आशिष पाटील आले टॉससाठी, त्यांनी थोडासा वेळ घेतला होता. निर्णय काय घ्यायचा, आणि पूर्ण पाहिलं तर टीमचा निर्णय होता की आपण बॅटिंग करणार, आणि बॅटिंग का करणार याचं चोख प्रत्युत्तर पहिल्या षटकामध्ये दिल्या गावदेवी धरणा टीमच्या बॅट्समन अनिकेत कालेने. परंतु येथे मिसटायमिंग स्ट्रोक असलेली मोठी विकेट आशिष पाटीलची, अगदी 0 वरती बाद झाला आशिष पाटील. गरज होती का पहिल्या षटकामध्ये जो आक्रमण झाला होता फलंदाज अनिकेत काले, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, परंतु असं काय घडलं नाहीये. मोठा फटका खेळायचा होता आणि पहिला दे धक्का गावदेवी धरणा टीमला. निश्चित आज 19 फेब्रुवारी, ज्या राजानं हिंदी म्हणून आपल्या जगाला शिकवलं, अशा आपल्या राजाची आज शिवजयंती आणि आपल्या राजाला तिवार मानाचा मुजरा करतोय. न्यू बॅट्समॅन विशाल मडवी. टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना 25 या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. आशिष पाटील 0 वरती बाद झालाय. कमबॅक करेल का श्री गणेश वल्लभ संघ, कारण की कमबॅक आता मात्र महत्वाचा असेल,
कारण की पहिल्या षटकामध्ये 25 बनल्या गेल्या, त्यामुळे प्रेशर दबाव श्री गणेश वल्लभ संघावरती आला आहे. एका बाजूनं श्री गणेश वल्लभ संघाची फलंदाजी मजबूत आहे, परंतु त्या अनुषंगाने सुरुवात देखील दमदार केली आहे. धरणा टीमच्या फलंदाजानं पहिल्याच बॉलवरती आक्रमण विशाल मडवीनं चढवलाय. या ठिकाणी प्रयत्न चांगले होते आणि इशारा येईल त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत अगदी श्रद्धांजली स्टँड मध्ये. पंच देखील इशारा करतात इट्स आउट ऑफ द पार्क मॅसिव्ह हिट. षटकार प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे ते म्हणजे डीप विकेटला, परंतु अंतिम मोमेंटला अगदी पाहिलं की सीमा रेषेच्या बाहेर चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता आणि ह्या 6 धावा पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या षटकार ठोकलाय विशाल मडवी नामक या फलंदाजानं. आक्रमक रूप धारण केलं. पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे अनिकेत काले एका बाजूनं मिळवणे आक्रमण झालंय, परंतु विशाल मडवी देखील एका बाजूनं आक्रमण चढवतोय. टीमची टोटल पुढे जात असताना 31 आकड्यावरती जणू काही विशाल मडवी अगदी डगआउट म्हणून सेट होऊन आलाय की काय. पहिल्याच बॉलवरती का लाजवाब देखना फटका. गती परिवर्तन थोडंसं मिश्रण दाखवलं चेंडूमध्ये. चेंडू पॅटचा संपर्क झाला नाहीये. व्हेरिएशन असणं गरजेचं असतं. तिसऱ्या पंचांची माग. बॅट्समन रिव्ह्यू आहे. येस बॅट्समन रिव्ह्यू आहे. आता इथे चेक केलं जाईल तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. चेंडू वाईड आहे की अगदी सेफ झोनमधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता हे पूर्णतः चेक केलं जाईल. tenniscricket.in माध्यमातून पूर्णपणे पाहिलं गेलं तर क्लॅरिटी त्यानंतर क्वालिटी अतिशय चांगलं. निस्पर्ध विपादात 6 कॅमेऱ्यांच्या फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा आलाय फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला सामना त्या रीतीनं सुरू आहे. त्या रीतीनं लगेचच चालू करायचं आपण. तर डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या स्थिर अगदी 31 आकड्यावरती. फलंदाजाला वाचलं होतं की चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग होतोय की काय, पण चेंडू पडल्यानंतर थोडं असं वलंग घेतलं चेंडूनं. ऑन साईडला केलायचा होता फटका. एक्झिक्यूट करायचा जागा बनवली होती फटक्यासाठी. आधीच मनसुबा आखला होता की चेंडू मी ऑन साईडला खेळेन, परंतु चेंडूची एक्झॅक्ट लाईन जर पाहिली आपण थोडासा व्हेरिएशन पद्धतीचा चेंडू होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर जसं जो वेग हवा आहे बॅट्समन विशाल मडवीला तो वेग या चेंडूमध्ये प्राप्त केला नव्हता आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू पाहिला डॉट जातोय. षटकार आल्यानंतर लगेचच 2 चेंडू डॉट फेकलेत. कमबॅक अतिशय चांगला तर मला पाहायला मिळाला आहे विनय गावंडच्या माध्यमातून. कारण की विनय गावंड देखील टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे आणि ते सांगत असताना मैदानावरती हा चेंडू आता मात्र वेगवान गतीचा चेंडू. या आधीचे चेंडू जर पाहिले आपण थोडेसे स्लोअर गतीचे होते, गती प्राप्त केली नव्हती, परंतु हा चेंडू भन्नाट वेगानं फेकला आहे ते म्हणजेच विनय गावंडनं. हे व्हेरिएशन तुमच्याकडं असणं गरजेचं असेल. जेव्हा तुम्हाला तुमचा एखादा गोलंदाज मार करत असेल तेव्हा मात्र येणाऱ्या गोलंदाजानं कमबॅक करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि विनय गावंडनं तेच केलंय. आत्तापर्यंत 5 चेंडू फेकले, धावा खर्च केले फक्त 7. जबरदस्त कामगिरी. 1 विकेट देखील त्याने मिळवली या षटकामध्ये. जो प्रेशर बनला होता पहिल्या षटकामध्ये श्री गणेश वल्लभ संघावरती तो प्रेशर कुठे थोडासा रिलीज झाला असेल या षटकामध्ये. विनय गावंडचं कौतुक करेन कारण की त्याने एक महत्त्वाची विकेट देखील मिळवली. त्याने धावसंख्या देखील कमी खर्च केली आतापर्यंत. इकॉनॉमिकल षटक काय असते सांगत असताना विनय गावंड मैदानावरती. रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केलाय, सक्सेस देखील लाभलाय. आउटफील्ड फास्ट अनिकेत काले सांगत असताना येथे मात्र फलंदाज बाद होत असले तरी देखील मी शांत बसणार नाही. ज्या अनुषंगाने मला बॅटिंगसाठी उतरलं गेलंय ते बॅटिंग मी मात्र मैदानामध्ये दाखवत असताना आला चौकार. डीप पॉइंटला टोकला चौकार बॅट्समन अनिकेत कालेच्या बॅटमधला. महाराष्ट्राच्या मातीमधून बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात दात जात अमुची 5 सालुनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची जिवंत वीरत लढले नवलते काय घडले शिर वेगले झाल्यावर धडते अवघे लढले मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची 5 सालुनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची. शिवजयंतीच्या आपणा सर्वांना पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने
मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्याच चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहिजे प्रभातला. आता मध्ये रणनीतीमध्ये थोडंसं चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहे श्री गणेश वल्लभ संघावरती. कारण की मागच्या 2 सामन्याचा विचार केला शुभम पाटील सातत्याने 2 षटक घातलेला होता, परंतु ह्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला मार बसला. त्यानंतर थोडीशी रणनीतीमध्ये बदल. कारण की ज्या प्रकारे पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे सामन्याची सिच्युएशन असेल त्या प्रकारे तुम्ही रणनीती आखणं हे गरजेचं असतं. ती रणनीती आखली आहे श्री गणेश वल्लभ संघाच्या माध्यमातून. दरम्यानचा बॉल वाडी स्ट्रॉंग ऑनला फील्ड केलं जाईल. फक्त सिंगल धाव विशाल मडवीच्या पाठपदना फटका होता. अलोंग दी कार्पेट फक्त आली 21 धाव. टीमची टोटल पुढे जात असताना एकूण धावसंख्या 37. 37 धावा फलकावरती लागल्या जातात. अनिकेत कलेचं कौतुक करेन. 7 चेंडू 28 वरती खेळतोय. त्यामध्ये पहिले 2 षटकार पहिले 3 चौकार आपण अनिकेत कालेच्या पाठपदनं पाहिलेत. पूर्ण आता जागा आपली स्क्रीज सोडली होती. पाहिले गेलं तर अगदी 3 स्टंप सोडून हा फटका केल्याचा होता. एपी ड्युलर स्टाईल ज्या प्रकारे मिस्टर 360 म्हणून ओळखला जातो त्या प्रकारचा काही फटका लगवायचा होता. त्या प्रकारचा अँगल देखील निर्माण केला होता अनिकेत कालेने, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. अगदी खोला टाकला चेंडू. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं आपण बॅट्समनला बीट केलं. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा ग्लान्स करत असताना क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्र निवडले पहिल्या टप्प्यावरती. चेंडू फरार होतोय. डीप बॅकवर्ड्स गेला. आणखी एक चौकार. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. या चौकाराच्या मध्ये टीमची टोटल 41 41 धावा. 41 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. अनिकेत काले एकमेव संघर्ष करतोय फलंदाज. त्याला साथ देतोय विशाल मडवी. 6 चेंडूचा सामना केला. 8 धावा त्याने देखील उभारल्यात. आता मात्र श्री गणेश वल्लभ संघावरती प्रेशर दबाव असेल. अगदी मोठी धावसंख्येकडे वाटचाल करतोय गावदेवी धरणा संघ मैदानावरती. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. अगदी स्ट्रॉंग झोन तुम्ही पाहिला. ह्या मॅचचा विचार केला सातत्यानं फटके खेळतोय अनिकेत काले ऑन साईडला. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं होतं, परंतु अगदी पाहिलं गेलं थोडंसं रणनीतीमध्ये थोडासा खराब निर्णय असेल क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. आचुडी मात्र सफर केला जाईल. फुलटोस होता. फटका बसलाय परंतु नो मॅन स्टँड देअर. अगदी सेफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु चेंडू अगदी बॅटच्या प्रॉपर रडामध्ये आला नाहीये. ते रिव्ह्यू घेतला. बॅट्समन रिव्ह्यू असेल. अगदी चेंडूची हाईट फॅक्टर किती आहे यासाठी रिव्ह्यू घेतला जातोय. अगदी tenniscricket.in माध्यमातून चेक केलं जाईल. योग्य तर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर साईड अँगल देखील चेक केलं जात आहे. अगदी क्लोज डिसिजन, परंतु योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल लगेचच. नो बॉल. पंचांचा डिसिजन आलाय. इट्स अ नो बॉल. अगदी क्लोज डिसिजन होता. थोडासा वेळ जरूर घेतलाय, परंतु योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. फ्रीडचा बॉल असेल तर संधी असेल फ्रीडची ती विशाल मडवीकडे. टीमची टोटल पुढे जात असताना 1+1 या बॉलवरती 2 धावा येतील. एकूण टोटल 43 या आकड्यावरती. फ्रीडचा चेंडू
बॉलिंग ट्रॅकवरती प्रभात सामने फलंदाज विशाल मडवीला तुम्ही पाहताय. हा चेंडू आखू टप्प्यात शॉर्टलाईन डिलिव्हरी गॅप भरपूर मोठा आहे. गॅप फडका तुम्ही पाहताय. बॅट्समॅन विशाल मडवीच्या माध्यमातून लॉंग ऑन आणि डीप मिडकेटच्या मधून चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार. तर चौकार आला. गॅप भरपूर मोठा होता डीप मिडकेट आणि लॉंग ऑफच्या मध्ये आणि तो गॅप शोधण्यामध्ये यश आलं. तुम्ही पाहताय विशाल मडवीला टीमची टोटल धावसंख्या 47 47 आकड्यावरती. अनिकेत काले एका बाजूने चांगले बॅटिंग करत होते, त्याला साथ देणं गरजेचं होतं आणि ती साथ देत असताना तुम्ही पाहताय विशाल मडवी एका बाजूनं एक षटकार एक चौकार त्याच्या पाठमान देखील आलाय. हा चेंडू सोडून दिला जातोय. उजव्याच्या बाहेर पिचिंग झाला. चेंडू पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक एक्स्ट्रा दा पुन्हा एकदा ॲड होईल दाफलकावरती. जो वल्लभ संघ मागच्या 2 सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली होती गोलंदाजाच्या माध्यमातून, तोच वल्लभ संघ या मैदानावरती थोडासा प्रेशराईज गोलंदाज तुम्ही पाहताय. कारण की 48 धावा आत्तापर्यंत दाफलकावरती लागल्यात. फटका पासलाय उंच उडालाय चेंडू. यष्टीरक्षक पुढे सरसावलाय. चूक घडत नाहीये. आणखी एक धक्का बसतो टीम गावदेवी धारणा टीमला. 48 आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय तर म्हणजेच टीम गावदेवी धारणा संघाला. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या 48. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय विनय गावण, ज्याने षटक क्रमांक दुसरा हाताळलं होतं. 11 धावा त्यानं खर्च केले होते, 1 विकेट मिळवली होती. तर विनय गावण पुन्हा एकदा आलाय. कारण की पाहिलं गेलं तर शुभम पाटील, त्यानंतर गोलंदाज प्रभात आणि येणार प्रत्येक गोलंदाजाला भरपूर मार बसलाय. आत्तापर्यंत 3 षटकांचा विचार केला तर 48 धावा दाफलकावरती. त्यामध्ये महत्त्वाचा वाटा असेल तो अनिकेत कालेचा, कारण की 10 चेंडू 33 वरती खेळतोय. पहिला चेंडू कट करायचा होता ऑफ साईडला डीप पॉइंटला, परंतु अगदी भन्नाट वेग होता चेंडूमध्ये. गुडलँड स्पोर्टचा वापर केला. गुडलँड स्पोर्टवरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्थिर 48. शेवटचं 2 षटक बाकी असताना पहिल्याच बॉलमध्ये डॉट फेकलाय. बॉलिंग ट्रॅकवरती विनय गावण तुम्ही पाहताय. बराच वर्षाचा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. त्याच्या समोर एक यंग टॅलेंट तुम्ही पाहता अनिकेत कालीचं. त्या अनुषंगानं थोडंसं बॅटल भरपूर चांगलं रंगेल. शप्पल झाले होते, ऑन साईडला केलायचं होतं. हे कमबॅक महत्त्वाचं आहे श्री गणेश वल्लभ संघासाठी. आणि तो कमबॅक दाखवत असताना विनय गावण बरेच उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी पाहिलेत आणि एक्सपिरियन्स काय असते सांगत असताना आता अनिकेत काळेला शांत ठेवलं पहिल्या 2 बॉलवरती. कारण की पहिल्या चेंडू पाहिला आपण अगदी ऑफस्टिकवरती पिचिंग केलं. त्यानंतर हा चेंडू थोडासा मिडल स्टंपच्या वरून चेंडू सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता. सलगचे 2 चेंडू डॉट फेकलेत वर द विकेट. हा चेंडू देखील चांगल्या लाईन लेंथवरती अनिकेत कालेला पूर्णपणे शांत ठेवलं. ज्या अनिकेत कालेने सुरुवात दमदार केली होती तोच अनिकेत काले मैदानामध्ये काय करून बसलाय. सलगचे 3 चेंडू डॉट आत्तापर्यंत खेळून बसलाय. या मॅचमध्ये पाहायला गेलं तर अनिकेत काले आत्तापर्यंत धरणा संघाला सावरलं होतं. आशा भरपूर पल्लवित होत्या अनिकेत कालेवरती की येणारे 2 षटकामध्ये चांगलं आक्रमकता दाखवेल, परंतु तसं काय घडलं नाही आहे. विनय गावणचं कौतुक करावं लागेल. प्रेशर जरूर होतं विनय गावणवरती, परंतु प्रेशर न घेता आत्तापर्यंत चांगली कामगिरी त्याची राहिली या मॅचमध्ये. सलग 3 चेंडू डॉट. रिवर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. वॉट ऑफ फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळी एका बाजूनं गोलंदाजी चांगली होत असते त्या क्षणाला एका बाजूनं क्षेत्ररक्षण चांगलं होणं हे गरजेचं असतं. आणि इथे मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा उंचावला असेल. एका बाजूनं क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं झालं. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातील. टीमची टोटल पुढे जात असताना 49. बऱ्याच उशिराने 1 धाव आली आहे, कारण की 4थ्या बॉलचा वेट करावा लागला आहे.
हा चेंडू फटका पाचला मी स्टार्मिंग स्ट्रोक चेंडू मिड ऑफला शतरक्षक पुढे सरसावले चांगला झेल आणखी एक गडी बाद. आता धावसंख्येला मात्र स्टॉप लावलाय की काय रेड सिग्नल दिलाय एका बाजूने विचार केला तर विनय गावंड या गोलंदाजानं. तर बाद होते बॅट्समॅन शनी काले मैदानावरती. न्यू बॅट्समन निलेश पाटील मैदानावरती जात असताना हेच तर क्रिकेटर असं पहिल्या 3 षटकांमध्ये 48 धाव बनवल्या होत्या गावदेवी धरणा टीमच्या फलंदाजानं. परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर विनय गावंडनं काय अफलातून कमबॅक 5 चेंडू फेकलेत फक्त 1 धाव त्यानंतर 1 विकेट. हेच तर क्रिकेट असं क्रिकेट कधी रंग बदलेले सांगू शकत नाहीये. असं वाटलं होतं किमान 5 षटकांमध्ये 70 ते 75 धावसंख्येचा टार्गेटचा पाठलाग करेल गावदेवी धरणा संघ. परंतु या षटकामध्ये अगदी जशी रेड सिग्नल दाखवलाय की काय पूर्णतः फलंदाजाच्या पायामध्ये जंजीर टाकल्यात ते म्हणजे गोलंदाजी करत असताना विनय गावंड या गोलंदाज तुम्ही पाहता हा चेंडू पॅडवरती आदरला आहे. धाव घेण्याचा कोणताही मानस नाहीये. अनिकेत काळेनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवलंय. एक आत्मविश्वास सांगतोय की जरी मी या षटकामध्ये अपयशी ठरलो येणाऱ्या षटकामध्ये मी कमबॅक करेन आणि चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उभारून देईल. टीमची टोटल 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा लागल्या धाव फलकावरती 49. विनय गावंडचं कौतुक करेन कारण की या षटकामध्ये फक्त 1 धाव 1 विकेट त्याने मिळवल्या. तर पाहिलं की डीजे सँडीची ओळख आहे. सामना कोणत्याही रिदमला असो प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र एका बाजूने होत असतं आणि म्हणून तर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 डीजे म्हणून ओळखला जातोय डीजे सँडी वलवली. आणि यांच्या माध्यमातून हे संगीत तुम्ही पाहिलं प्रेक्षकांचं मनोरंजन सातत्यानं होत असतं. तर कौतुक करावं लागेल विनय गावंडचा 2 षटकांचा स्पेल पाहिला आपण विनय गावंडच्या. तर विनय गावंडनं 2 षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केल्या 12 त्यानं 2 विकेट देखील मिळवल्या. चांगला स्पेल राहिला. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असं दाखवत असताना विनय गावंडचं पाहिलं आपण संघाला कमबॅक जरूर मिळवून दिलाय. परंतु येणारं षटक कसं असेल कारण की सलामीर फलंदाज अनिकेत काळे मैदानावरती अजूनही खेळ दाखवते. 14 चेंडू 34 धावसंख्येवरती खेळतोय. त्याने आत्मविश्वास दाखवले शेवटच्या बॉलवरती. त्याने धाव घेतली नव्हती का घेतली नव्हती हे सांगत असताना पहिल्याच बॉलवरती अगदी वाडी स्ट्रॉंग डोक्यावरून सीमा रेषा बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार. ऐका दादानो माझ्या गंग्याला मुंबई नडली. तर प्रतीक मात्र गोलंदाज पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला अनिकेत कालेनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता आणि अनिकेत काळे सांगतोय मागच्या मॅचमध्ये मी अपयशी राहिलो परंतु ह्या मॅचमध्ये मी दमखम दाखवेन कारण की अगदी महत्त्वाचा सामना. पंच आमच्याकडे वळतायत. उजव्या यशाच्या बाहेर पिचिंग झालंय चेंडू वाईड बॉल एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ॲड होईल. टीमची टोटल 56 धाव 56 56 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. प्रतीक मात्रेवरती प्रेशर असेल. हा चेंडू ऑन साईडला आणखी एक दमदार स्ट्रोक पॉवरफुल स्ट्रोक अगदी चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना आणखी एक माहिती हिट षटकार. धन्यवाद डीजे. पहा या स्पर्धेमधून अजूनही कोणी वैयक्तिक अर्धशतक झळकवलं नाहीये. अनेकेत काळाला संधी चालून आली आहे कारण की 16 चेंडू 46 धावसंख्येवरती खेळतोय अनिकेत काळे. या स्पर्धेत पहिलं
अर्धशतक झलकावेल का अनिकेत काले मैदानावरती संधी जरूर आले. सरळ बॅटनं फटका चांगला एक्झिक्यूट केला. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव घेतली जाईल का? दुसरी धावसाठी निघालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट. अनिकेत काले प्रेक्षकांची मनं जिंकतोय. प्रेक्षकांची मनं जिंकत असताना तुम्ही पाहता अनिकेत काले मैदानावरती मागच्या ओव्हरमध्ये सलग 3 चेंडू डॉट केला होता, परंतु संयम काय असते सांगत असताना हार मानली नाही अनिकेत कालेनं आणि या षटकाचा त्यानं वेट केला. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं तर वेट अँड वॉच. तुम्ही योग्य त्या वेळेचा मी म्हणेन वापर करावा लागतो, संयम तुम्हाला बाळगावा लागतो क्रिकेटमध्ये आणि योग्य ती वेळ साधली आहे आणि कार्यक्रम देखील करत असताना तुम्ही पाहताय अनिकेत काले मैदानावरती प्रेशर आहे गोलंदाजावरती, कारण की 2 षटकार त्याने आत्तापर्यंत या षटकामध्ये ठोकलेत. एक वाईट चेंडू पाहिला, एक दुहेरी धाव पाहिली. आत्तापर्यंत 15 धावा या षटकामध्ये आल्या. टीमची टोटल तुम्ही पाहताय 64. वैयक्तिक खेळतो अनिकेत काले 48 या धावसंख्येवरती. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? हा चेंडू फटका तर चांगला आहे. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झलकावलाय अनिकेत कालेने. एकदा जोरदार टाळ्या. फलंदाज अनिकेत कालेसाठी बॅट उंच करायची आहे. अनिकेत काले पहिलं अर्धशतक श्रद्धांजली षटकामध्ये झलकावलाय अनिकेत काले या फलंदाजांना. धन्यवाद डीजे. काय काय बॅटिंग केली आहे आणि बॅटिंगचे दिवाने झालेत ते पण धरणा टीमचे प्रेक्षक. आणि ते जे प्रेक्षक मॅच बघताय, हा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा, त्यानंतर चेंडू सरळ निघून गेलाय. फाईन लेग रिझनला आलाय 1+4 चौकार. तर पंजा या बॉलवरती टीमची टोटल तुम्ही पाहता अगदी भरपूर पुढे जात असताना भलं मोठं टार्गेट पुढं मी म्हणे सेट करत असताना. तर अनिकेत काले यांनी अर्धे शतके केली साकारलेली आहे. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने अनिकेत काले याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि JD पाटील पिसारवे यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज. काय जबरदस्त बॅटिंग अनिकेत काले. ज्या अनिकेत काले मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट खेळून बसला होता, परंतु त्याने संयम राखलं आणि योग्य ते वेळ साधली आणि त्यानंतर काय बॅटिंग करत असताना प्रत्येक मात्रेवरती आक्रमण. प्रत्येकने 4 चेंडूमध्ये 26 धावा खर्च केल्यात. अतिशय मागणी कामगिरी. आणखी एक फुलटॉस फ्लिक करत असताना या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मागलं षटक आतापर्यंत कोणी फेकलं असेल तर ते प्रतीक म्हात्रे या नामक गोलंदाजानं फेकलाय, कारण की 5 चेंडूमध्ये 32 धावा खर्च केल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. या प्रतीक म्हात्रे या षटकातील कौतुक करण तर बॅट्समन अनिकेत कालेचं, कारण की या षटका एक चौकार ठोकलाय. धन्यवाद डीजे. काय बॅटिंग आहे. एकदा जोरदार त्याला अनिकेत काळेसाठी होऊन दे धरणकर. जर बॅटिंग आवडली असेल अनिकेत काळेची तर काय बॅटिंग आहे, कारण की 20 चेंडू 64 धावसंख्येवरती खेळतोय. टीमची टोटल धावसंख्या 81 धावा. आता मात्र भलं मोठं टार्गेट सेट केलाय. अनिकेत कालेचं एकमेव कौतुक करावं लागेल. प्रत्येक मात्रेची खराब कामगिरी. संघनायकानं थोडीशी मी म्हणून खराब कामगिरी केली या ओव्हरमध्ये. हा चेंडू बॅटची कडा आणि ते मात्र दुसरी धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. तर धरणा टीम पाक खेळाडू कक्षामध्ये आपण खालती बसून घ्यायचं, कारण की आपल्याकडे खुर्च्या देखील उपस्थित केल्या आहेत. तरी चला अनिकेत आपण बॅट उंच करायची आहे. जे भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी इथे वर्तमान स्थितीमध्ये पाहतो. स्पर्धेचा आजचा 5वी रात्र 5वा दिवस आणि या 5 दिवसामध्ये पहिलं अर्धशतकीय वीर होण्याचं भाग्य मात्र अनिकेत कालेला लाभलं आणि या फलस्वरूप निश्चित स्वरूपात आमचे ऑर्गनायझर उद्योजक रमेश म्हात्रे साहेब पिसारवे आणि सन्मान्य माजी सरपंच संतोष म्हात्रे जे ऑर्गनायझर कमिटी आहे त्यांच्या वतीने तू अर्धशतकी केली साकारली 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथे जमा झालेला आहे. तर अनिकेत काले अर्धशतकी केली साकारली
जे डी पाटील दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस जे डी पाटील पिसारवे यांच्या वतीने 1000 रुपये आणि बालाराम मडवी शांततेचे प्रतीक धरणा यांच्या वतीने सुद्धा इथे 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे. एकूण टोटली 2000 रुपये. तर एकूण धावसंख्या बनल्या आहेत 82 आणि 83 धावसंख्येचं टार्गेट आता सेट केलंय ते म्हणजेच तुम्ही पाहताय गावदेवी धरणा टीमनं अगेन श्री गणेश वल्लभ संघाच्या चला अतुल जर खऱ्या अर्थाने सामन्याचा जर विचार केला श्री गणेश क्रिकेट संघाला संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आता मात्र त्यांचं लक्ष असेल विनय गावंड आणि बंटी खाडेकर या 2 फलंदाजांवर. ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने आता या सामन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी बघायला मिळाली. आणि मित्रांनो आजचा 5वा दिवस आहे आणि निश्चित स्वरूपात 6व्या दिवशी बिग फाईट आपल्या भेटीसाठी येणार आहेत. आणि प्रेक्षणीय लढत म्हटली तर परफेक्टली 10 वाजता रायगड विपक्ष ठाणे अशी लढत सुद्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. तर श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा 19 फेब्रुवारी 2025 स्पर्धेचा 6वा दिवस असणार आहे. आणि त्यामध्ये अ गट अर्थात ए गटातील लढती असणार आहेत. पहिली लढत असेल जंजीर ग्रुप जीवदानी बामणडोंगरी आणि त्या संघाच्या विरोधात खेळणार आहे वंश 11 चांभारली क्रिकेट संघ. त्यानंतर दुसरा सामना असणार आहे पारगाव क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आदित्य प्रिया 11 मुरबी. तिसरी लढत असणार आहे अर्णव 11 आरशीची पेठ विपक्ष अथर्व 11 गावदेवी कानपोली. आणि तिसरी लढत असेल भिंगारी विपक्ष फुंडे. मात्र 10 वाजता सर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी अतिशय प्रेक्षणीय आणि मैत्रीपूर्ण लढत रायगड विपक्ष ठाणे ही लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. चला सामन्याला सुरुवात करायची जसे बेल दडबाचा नाहीये. पंच कमिटी रेडी राहायची आहे. गावदेवी धरणा क्षेत्ररक्षण रचना लगेच त्वरित आपण करून घ्यावी. श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. यापूर्वी आवाज आपण अतुल म्हात्रे यांचं ऐकलं. आता बोलणार आहोत मोहन पाटील एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व यांच्याकडे. मी यापूर्वी अतुल आणि मोहन विचार घेतला जर संघाचा ज्या प्रकारे इथे धरणा क्रिकेट संघाची जर फलंदाजी झालेली आहे आणि श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाचा जर विचार केला तरी संपूर्ण मदारी बंटी खाडेकर आणि त्याचबरोबर विनय गावंड या 2 महत्त्वपूर्ण जोडीवर असणार आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स मोहन पाटील. थँक्स महागुरु. तर 83 धावांचं लक्ष असेल येणारे 5 षटकामध्ये. 30 चेंडू 83 धावांचं लक्ष. समोर दोन्ही ताकदवर संघ पाहतो आपण. मागील दोन्ही मॅचमध्ये बघितलं गेलं तर ताकद पाहिली आपण बॅटिंग करताना. पहिल्या मॅचमध्ये 97 धावा कुठल्या गेल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये देखील 75 धावा आणि 83 धावा सुद्धा करू शकतात हे संघ. दोन्ही संघ ताकदवान संघ तुल्यबुल्य संघ. पहिला चेंडू फटका चांगला आहे. गॅप शोधला ज्याप्रमाणे मात्र सुईतून धागा काढावा तसा मात्र चेंडू झाला फरार सीमा बाहेर. 4 धावा. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. फलंदाज विनय गावंडच्या बॅटमधून दमदार सुरुवात. गोलंदाज पाहतो आपण आशिष पाटील. सेकंड बॉल. इथे देखील फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगल स्ट्राईक रोटेट केली. 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 2 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी 83 धावा. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. P1 आणि P2 मध्ये धावा जर आल्या तर धावांचा पाठलाग अगदी सहजरित्या पार करू शकतो.
गोलंदाज तयार असेल बॉलिंग ट्रॅकवरती आशिष पाटील, समोर फलंदाज पाहू शकतो बंटी काडेकर. हाफ ट्रॅकरचा चेंडू, चेंडू हवेत आहे परंतु फिल्डर नाहीये. नोमॅस लँड मध्ये चेंडू विसावला. वन बाउंड चेंडूला फील्ड केला, तोपर्यंत थोडीशी गडबड झाली होती परंतु आता मात्र सुरक्षित दोन्ही फलंदाज अगदी क्रीज मध्ये. सिंगल मिळाली, सिंगलीमध्ये धावफलक पुढे जात असताना 6 धावा धावफलकावरती. चांगली जोडी पहिल्या मॅच मध्ये, चांगली भागीदारी रचली होती ना. पहिल्या मॅच मध्ये बंटी आणि प्रेम होता, यावेळेस मध्ये विनय गावण पाहायला मिळते, लेफ्टी बॅटर. इथे मात्र विनय गावणला पुढे बढती दिली, याचं कारण की ताबडतोब फलंदाजी करायची आहे. हा चेंडू मात्र पहा पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. स्ट्रॉंग अपील केली होती, हाफ ट्रेकरचा चेंडू होता, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही आणि येतोय डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल फेकणार तेवढा मात्र दबाव निर्माण होणार फलंदाजावरती. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आणि त्याला फाईट देत असताना मात्र जय गावदेव क्रिकेट संघ, धरणा संघ, दोन्ही संघाच्या बाबतीत म्हटलं तरी हा सामना फार महत्वाचा असेल. हा फटका चांगला अराउंड कार्पेट डीप मध्ये फिल्टर पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा मानस धाडस नाहीये, फक्त सिंगल. सिंगलवरती समाधान मानावं लागते. चांगली गोलंदाजी, चांगले फिल्डिंग डिपार्टमेंट सजवले आतापर्यंत. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज पाहतो आपण आशिष पाटील, पिवनचा षटक, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर काय कमबॅक गोलंदाजी केली या गोलंदाजाने. आता मात्र या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटक्याची अपेक्षा असेल ती मध्ये वलप टीमला. हा चेंडू स्ट्रॉंग अपील आणि पहिल्या षटकाचा खेळ चला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा. हा सामना दोन्ही संघाच्या बाबतीत महत्वाचा आहे. जो संघ सामना जिंकेल तो नक्कीच एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल, कारण की हा सामना जिंकल्यानंतर सरळ सुपर 6 मध्ये दाखल होईल. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनाचं बघितलं गेलं दोन्ही संघाच्या तर फार महत्वाची मॅच आहे. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. अंतिम चेंडूपर्यंत हा सामना जाईल. चला थोडासा स्पीड फास्ट, थोडासा फास्ट घ्या क्रिकेट. एक षटका पाहिला आपण. एक पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी राहिली, पिवनचं षटक हाताळलं. गोलंदाज पाहिला आशिष पाटीलला, चांगली गोलंदाजी राहिली, 7 धावा खर्च केल्या. आता मात्र येणारे 4 षटक असतील, म्हणजे 24 चेंडू आणि 76 धावाची आवश्यकता. 24 चेंडू 76 धावा, धावा बनतील. धावा चेसिंग सुद्धा होताना आपण पाहिल्यात या मैदानावरती आणि धावा डिफेन्स होताना देखील पाहिल्यात. परंतु एक जमेची बाजू जर बघितली गेली वलप टीमची तरी सलामीवीर मध्ये अजूनही 2 षटक जर खेळलं तर धावांचा पाठलाग सहजरीती करू शकतो. समोर क्षमता आहे मात्र स्ट्रायकर फलंदाजाची विनय गावण आणि नॉन स्ट्रायकरला देखील तेवढा ताकदवान खेळाडू पाहतो बंटीला. हाफ ट्रॅकरचा चेंडू अगदी चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगल आली आहे, तुम्हाला मोठे पटके मारावा चला लागतील. प्रेक्षकांना मी ते सूचित करतो, जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारे यांच्या वतीने बाहेरून कोणी आवाज देऊ नये. आत्ता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल बंटी काडेकर. या बंटी काडेकरने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली इनिंग साकारली होती. या मॅच मध्ये तशीच फलंदाजी करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये पाहिला पण अनिकेत कालेने जी फलंदाजी केली आहे तशी फलंदाजी एखाद्या फलंदाजा करावी लागेल. क्लीन बॉल, फर्स्ट विकेट डाऊन. बंटी काडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का श्री गणेश वलप टीमला. ही जी दांडी उडवली वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. तेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. याची दांडी उडाली दूर दूर दूर, आमचा बॉलर पिसाटला. याची दांडी उडाली दूर दूर दूर, आमचा बॉलर पिसाटला. पहा या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर धरणा टीमने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदीच चांगला वाटला आतापर्यंत,
कारण की सुरुवातीला दोन्ही मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करताना बॉलर टीमने चांगल्या धावा बनवल्या होत्या हे त्यांनी पाहिलं आणि त्यांना मात्र नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय दिला आणि अशा प्रकारे सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये 82 धावा कुठल्या गेल्या धरणा टीमनं. आता मात्र 83 बनवायच्यात वलप टीमला. हाफ टॅकरचा बॉल होक केलाय, पाहूया. दोन फिल्डर चांगली फिल्डिंग, चेंडूला अडवला, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. सिंगल मात्र धावपळ पुढे जात असताना 8 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात, 9 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. परंतु इथून सिंगलने मात्र काय फरक पडणार नाही वलप टीमला, धरणा टीमला. तर इथं मात्र विनय गावंडला एक चांगली पारी खेळावी लागेल. ज्याप्रमाणे अनिकेत काळे जी इनिंग साकारली तशी इनिंग मात्र इथंशी विनय गावंडला करावी लागेल. त्याच्याकडे क्षमता आहे. विनय गावंड हा एक विस्फोटक फलंदाज नेहमीच मानला जातो वलप टीमचा. लेफ्टी बॅटर, आणि लेफ्टी बॅटर जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात घातक फलंदाज. आपण आंतरराष्ट्रीयमध्ये बघितलं गेलं क्रिस गेल सारखा फलंदाज, सौरभ गांगुली, युवराज सिंग. यावेळेस मात्र अराउंड कार्पेट लॉंग ऑफला फिल्डर तैनात, डीपमध्ये फक्त सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, तेवढीच चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट देखील पाहायला मिळते. फक्त सिंगलवरती समाधान मानावं लागते. मोठे फटके मारावा लागतील. मोठे फटके मारले नाही तरी हा सामना अगदी दूरवर जाईल वलप संघाच्या दृष्टिकोनातून. कारण की सेकंडवर पाहतो आपण आणि धावपळकाचा विचार केला 10 धावा धावपळकावरती गोलंदाज विशाल पाहतो आपण. समोर फलंदाज प्रेम. ब्लॉकरमध्ये चेंडूची फेकी तेवढाच खोदून काढलाय. चेंडूला चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. कमाल हे धमाल हे बेमिसाल हे चांगली कामगिरी राहतो जयगावदे क्रिकेट संघ धरणा. आज चांगल्याच लयमध्ये फॉर्ममध्ये पाहायला मिळते हा संघ. चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, तेवढी चांगली साथ लाभत आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट देखील खूप चांगलं सजवलंय. समोर फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलंय, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. मोठे फटके येणार कधी? समोर डावखुराचा फलंदाज विनय गावंडला पाहतो, तो देखील थांबलाय. थांबून चालणार नाही, मात्र धावा बनवायला लागतील. हा चेंडू देखील पन्नाट वेग आणि इथं पंचांचा इशारा येते का हा चेंडू वाईट आहे. आणखी एक चेंडू मात्र फेकावा लागेल. एक्स्ट्रा धाव. व्हाईटमध्ये तुम्ही जिंकू शकत नाही, तर तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. जोपर्यंत बॅटमधून मोठे फटके येत नाही तोपर्यंत तुम्ही बॉल आणि रन्स यांचं अंतर तुम्ही कमी करू शकत नाहीये. जे डी पाटील पुन्हा एकदा व्यासपीठावरती. एकीकडे बघितलं गेलं जे डी पाटील काय विकेट किपिंग करायची जोरदार अपील असायचा, स्ट्रॉंग अपील. बॅटची चेंडू हवेत आणि जेल ड्रॉप. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. पहा तर इथं मात्र पहा एन्जॉय करत असताना मात्र धावपलकावरती पाहायला मिळतात टोटल 13 धावा. समीकरण अजूनही पाहू शकतो आपण. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 70 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 70 धावा. तर मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल. मागील 2 मॅच बॅटिंग केली होती तशी बॅटिंग मात्र आत्ता करावी लागेल. कारण हे महत्त्वाची मॅच आहे. ही मॅच जिंकेल तो संघ मात्र सुपर 6 मध्ये दाखल होईल. कुठला संघ मात्र सुपर 6 मध्ये राहील येणाऱ्या षटकावरती बरंच काय असेल. बाळाराम मडवी यांना विनंती असेल आपण या मंचावरती. बाळाराम मडवी धरणागाव यायचं आपल्याला मंचावरती. 18 चेंडू 70 ची आवश्यकता. पाहूया सामना बनू शकतो. या षटकामध्ये धावा बनल्या तर सामन्यामध्ये रंगतदार स्थिती निर्माण होऊ शकतो. काय टाइम अलर्ट. ओके, थोडासा स्पीडअप घ्या. भरपूर वेळ विलंब करता तुम्ही. थोडासा स्पीडअप घ्या. षटक क्रमांक 3 आणि आशिष पाटीलचं 2रं षटक. दुसरा स्पेल पाहतो आपण. एक मुख्य गोलंदाज पाहतो नेहमीच धरणा संघाकडून फेकताना आशिष पाटील.
पहिल्या स्पेलमध्ये अगदी 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र 18 चेंडू 70ची आवश्यकता. सामना बनवू शकतो, सामना रंगू शकतो. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल फलंदाजांना. विनय गावणकडे देखील क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध करावी लागेल. हा चेंडू पंचांचा इशारा वाईट. एक धाव मात्र ऍड केली जाईल. टोटलमध्ये टोटल पाहायला मिळेल 14 धावा धावफलकावरती. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आणि जय गावदेव क्रिकेट संघ धरणा यांच्यामध्ये सामना पाहतो आपण. हाफ टॅकरचा चेंडू हवेत आहे. फिल्टर चेंडू खाली आणि टिपला जेल. संपला विनय गावणचा खेळ. भरपूर प्रेक्षक वर्ग मात्र एन्जॉय करत असताना पाहायला मिळते. महत्वाची विकेटवरती वलप टीमचा विनय गावण, तो देखील बाद झाला. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र फलंदाज बाद झाला. 2 गडी बाद झाली. 14 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मध्यरच्या हातमध्ये इन झालाय. फलंदाज सतीश. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळते या मॅच मध्ये. जय गावदेव क्रिकेट संघ धरणा बॅटर सतीश आलाय. स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण आशिष पाटील. इथं मात्र फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी, फिल्डर उपस्थित, चेंडू खाली. पुन्हा एकदा टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. सतीश बॅक टू द पवेलियन. खाली वाकविन मी हिसका दाखविन मी खाली वाकविन मी हिसका दाखविन मी मला समजू नको आंडू पांडू मला समजू नको आंडू पांडू राधे नाही मी भितरा गाडू राधे नाही मी भितरा गाडू हात घालून काढीन चेंडू राधे नाही मी भितरा गाडू हात घालून काढीन चेंडू धक्का क्रमांक 3 लागतो वलप टीमला. धावांचा विचार केला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते अवघ्या 14 धावा. आणि 14 धावसंख्येवरती हा लागलेला तिसरा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळेल फलंदाज नयन पाटील. नयन पाटील आलाय. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला धरणा संघ चांगल्या लय मध्ये, चांगल्या टच मध्ये. इथं मात्र खराब चेंडू. तोपर्यंत पंच इशारा देतील नो बॉल. 1+1. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. उघडे डोळे पहा नीट आहे फ्री हिट. संघाला धोका. आता बिंदास ठोका. आत्ता मात्र ठोकावा लागतील. पुढचा चेंडू तर आहे फ्री हिट. फुल टॉस. चेंडू हवेत परंतु फलंदाज बाद होणार नाहीये. नो बॉल होता. एक धाव मात्र कंप्लीट झाली. चेक केलं जाईल. 8 पॅक्चर.
फेल डिलिव्हरी आहे. सामना अगदी दूरवर चाललाय वलभ संघाच्या दृष्टिकोनातून, कारण की सुरुवातीला 2 षटकामध्ये धावा आल्या नाही. तिसरं षटक मार्गस्थ असताना देखील धावा बनत नाहीयेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा स्पेल पाहतो आपण आशिष पाटील गोलंदाजी करत असताना. इथं मात्र हा येतोय डॉट बॉल. ज्या पटकांची अपेक्षा आहे चौकट षटकांची तसं पटकं पाहायला मिळत नाहीयेत. याचं कारण भेदक गोलंदाजी, अचूक मारा, टिचून मारा आणि कंजूशी गोलंदाजी अशी पाहायला मिळते गोलंदाज आशिष पाटीलची. फुलल्याचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेग आणि वेगावरती फलंदाज झालाय बीट, आलाय डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव निर्माण होईल वलभ संघाच्या फलंदाजावरती. देवेंद्र मडवी यांच्याकडनं धरणा संघाला शुभेच्छा आल्यात. चांगली कामगिरी राहिली आहे धरणा संघाची आज. इथं मात्र ऑन साईडला टटवल्या यावेळेस मात्र काय फरक पडत नाही. सिंगलने मात्र धरणा टीमला ओव्हर कंप्लीट झाली. 3 षटकाचा खेळ झाला समाप्त. 3 षटकामध्ये अवघ्या 18 धावा बनल्यात, म्हणजे 6च्या सरासरीने धावा बनल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 65 धावेची आवश्यकता. चला फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सजवून घ्या. 12 चेंडू 65 धावा. दमदार आयोजन, चांगलं मैदान आणि मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं, म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटलं तर आता घरी यायला जेवायला नको, चहा नाही यायला नको, म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं. म्हणजे जत्रा आणि मैदान हे मॅच ना नेहमी लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. नक्कीच आपण दशरथ पाटील एक प्रसिद्ध फेमस समालोचक त्यांचा आवाज ऐकला. मैदान अगदी गावाच्या बाहेर पाहिजे आणि परत पिसारा गावापासून भरपूर दूरवरती हा मैदान आहे. 12 चेंडू 65 ची आवश्यकता. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये किमान धरणा क्रिकेट संघाने जर विजय संपादित केले तर JD पाटील पिसारवे यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल संघाला. नक्कीच JD पाटील यांचं पारितोषिकांची जाहिरात प्रत्येक खेळाडूसाठी करीत असतं. गोलंदाजा असतो, फलंदाजा असतो. चला थोडासा स्पीडअप घ्या. 12 चेंडू फेकायचे आहेत आणि 65 धावा बनवायच्या आहेत. धरण संघ थोडासा स्पीडअप करा. समोर फलंदाज पाहायला मिळेल नयन पाटील. गोलंदाज अनिकेत काले असेल. त्या अनिकेत कालेने मागच्या मॅचमध्ये याच मॅचमध्ये आपण पाहतो 50 धावा बनवल्या. इथं मात्र फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलेव्हरी षटकार. नवरा गोरा आणि नवरा काळामध्ये फरक आहे का सांगा? सामानामध्ये फरक आहे का? त्याच्या विषयाने निग्रो परवडले बघा कशी रेमटवता. पाठीमागे जाऊन बघा जर गुगल असेल आपला तर, मी सांगत नाही. चौथ्या षटकाची सुरुवात झाली. अनिकेत काले आणि अनिकेत कालेच्या पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार ठोकलाय. फलंदाज होता नयन पाटील. इथं देखील बॅक टू बॅक, परंतु चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी होती. फलंदाज होईल बाद. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, लगेच कमबॅक केलं गोलंदाजाने अनिकेत काले. त्याच्या नावावरती मात्र एक विकेट संपादन झाली आहे, कारण की ह्या फलंदाजाने मात्र 50 केली पूर्ण. आणि कदाचित मात्र हा मॅन ऑफ द सिरीज साठी रेसमध्ये पुढे जाऊ शकतो. इथे JD पाटील आणि बालाराम मडवी यांच्याकडून जे बक्षीस आहे विजेता क्रिकेट संघाला नसेल 1,000 रुपयाचं बक्षीस. ज्याने अर्धशतकी खेळी साकारलेले आहे त्याच्यासाठी ते बक्षीस असणार आहे. विजेता क्रिकेट संघाला बक्षीस नसणार आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिली 50 संपादन करणारा खेळाडू पाहतो आपण अनिकेत काले, आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतो. इथे देखील दुसरी विकेट संपादन केली आहे गोलंदाज अनिकेत काले.
नक्कीच आजचा दिवस अनिकेत कालेचा पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. आज शिवजयंती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. स्लोवर डिलिव्हरी, काय चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चांगली गोलंदाजी. अनिकेत काले फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळते. आज पहिली 50 संपादन केली या स्पर्धेमध्ये आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 पाहतो आपण आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळते जय गावदेव क्रिकेट संघ, धरणा संघ. यावेळेस मात्र आणखी विकेटची संधी, तिसरी विकेट या ओव्हरमध्ये अनिकेत कालेच्या नावावरती. थँक्स डीजे मास्टर, चांगला संगीत होता. रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे, कवन कथील सारे दुःख त्या माऊलीचे. 5 चेंडू फेकले, 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेत आणि 3 विकेट घेतल्या या ओव्हर मध्ये. काय कमालीची गोलंदाजी केली असेल. कमाले धमाले बेमिसाल आहे गोलंदाज पाहतो आपण अनिकेत कालेला. जबरदस्त गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी पाहिली आपण. शेवटचा चेंडू फेकायचा आहे, कदाचित शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट मिळवण्याची शक्यता मिळू शकतो. पाहूया काय करतो. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 24 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू या ओव्हरचा. डिफेन्स क्रिकेट अगदी समोर केला आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ त्याला समाप्त. फक्त 24 धावा, 6च्या सरासरी धावा. जर तयार होतेस प्रेमासाठी वाटेल ते करायला, मग कशाला खोटे नाटे गाराने सांगतेस माझ्या आईला. अगं राधे, माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल काय म्हणत आहे. माझ्याबद्दल हॅलो, चला थोडासा स्पीडअप घ्या. भरपूर आता अंतर आहे, फक्त औपचारिक राहिली आहे मॅच मध्ये. धरणा टीम तुम्हाला विनंती असेल थोडासा फास्ट घ्या. सर्व या मॅच साठी थांबल्यात कारण की 6 चेंडू आणि 59 धावेची आवश्यकता आहे. कदाचित 6 चेंडू 20-22 धावा असत्या तर वेगळी गोष्ट होती. आशिष ज्युनियर पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती. हा सामना पूर्णपणे एकतर्फी सामना पाहायला मिळाला. त्या 2 मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करताना मात्र वलम संघाने मात्र चांगली फलंदाजी केली, परंतु धावा चेसिंग करताना मात्र कुठेतरी मात्र माघारी पाहायला मिळाले. षटक क्रमांक अंतिम. गोलंदाज आशिष ज्युनियर, समोर प्रेम स्ट्राईक एंडला. इथं मात्र फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. बॉल जाईल आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी षटकार. काय फटका पाहायला मिळाला. डीप मिड विकेट आणि कावो कॉर्नर क्षेत्र निवडला. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. चला, जो पराभवाचा अंतर आहे तो त्यांना मात्र कमी करायचा आहे वॉलअप टीमला. षटकारांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. हा देखील बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळते फलंदाज प्रेमच्या बॅट मधून. हे फटके मात्र तुम्हाला 3ऱ्या षटकापासून यायला हवे होते, परंतु 3रा 4था षटक तसंच गेला. 4 षटकामध्ये फक्त 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. तर निश्चित स्वरूपात श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाने प्रेमला पुढे संधी द्यायला पाहिजे. हा देखील 3रा षटकार हॅट्रिक पाहायला मिळते प्रेमच्या बॅट मधून. प्रेम ज्या प्रकारे फलंदाजी करतो ना, आता मात्र श्री गणेश क्रिकेट संघाचे संगणक प्रतीक मात्रेला सुद्धा विचार करावा लागेल की प्रेम मात्रेला आपल्याला या पुढच्या लढतीमध्ये कधी तुम्ही या ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज होणार तिथे मात्र परिचय क्रमांकावर याला बढती दिली पाहिजे. नक्कीच मागोरू. पहिल्या मॅच मध्ये प्रेम सलामीने आला होता. इथं मात्र 4था षटकार. काय कमालीची बॅटिंग, कमाल आहे, धमाल आहे, मालामाल आहे. काय फलंदाज पाहायला मिळते. प्रेम 4था षटकार बॅक टू बॅक.
कदाचित या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा असते तर सामना फिनिश झाला असता, परंतु 59 धावांची आवश्यकता होती. 4 षटकार, एक पराक्रम, एक विक्रम त्याच्या नावावरती मात्र नोंदला जाईल. 5वा चेंडू, हा देखील फटका चांगला आहे, सिंगल काढणार नाहीये. शेवटचा चेंडू खेळू शकेल प्रेम, कदाचित या ओव्हरमध्ये 5 षटकार देखील मारू शकेल. जो पराभवाचा अंतर होता ती लाज राखली मात्र या फलंदाजांनी, कारण 4 षटकामध्ये 24 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये 4 षटकार 24 म्हणजे टोटल बनल्या गेले आतापर्यंत 48 धावा. शेवटचा चेंडू आणि हा देखील विकेटचं पतन. आणि अशा प्रकारे मात्र जय गावदेवी क्रिकेट संघ धरणा सुपर 6 मध्ये प्रवेश. चला हॅलो हॅलो, तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय अनिकेत काळे. जबरदस्ती गोलंदाजी, तेवढी ताकदीची फलंदाजी, 50 कंप्लीट आणि 1 षटक फेकताना मात्र 6 धावा खर्च करीत 3 विकेट मिळवल्यात. तर अनिकेत काले ठरतोय सामन्याचा सामनावीर. गावदेवी धरणा क्रिकेट संघ पात्रता फेरी 6 मध्ये दाखल झालं. मनपूर्वक अभिनंदन. वल्लभ क्रिकेट संघाचे आभार. अनिकेत या, आणि एका प्लेअरकडे बघा 2000 रुपयाचं बक्षीस आहे अनिकेतचं. JD पाटील आणि बालाराम मडवी धरणा यांच्याकडून जे 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे बघा, 2000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचे आपण. अनिकेत या. चला, पात्रता फेरी 6 मध्ये दाखल झालं. गावदेवी धरणा क्रिकेट संघ तुमचं मनपूर्वक अभिनंदन.